त्याग अ सायलेंट लव्ह स्टोरी पार्ट 4. सकाळी अवीच्या मुसमुसण्याच्या आवाजाने तिला जाग आली. ती पटकन उठली आणि बघितलं तर तो रडत होता. अवी, सोन्या काय झालं? तिने पटकन त्याला जवळ घेतलं. मम्मा, आज मला तुझ्यासोबत यायचं आहे, तो म्हणाला. आज पहिल्यांदा तो असं बोलला. अवी, बच्चा, मम्मा कामाला जाते ना, तिथे तिला काम असतं. मम्मा कामात असल्यावर तुझ्याकडे ती लक्ष नाही देऊ शकणार सोन्या. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याचे डोळे पुसले. नाही, मी आज तुझ्यासोबत येणार, नाहीतर तू जाऊ नको. त्याला आज त्याची मम्माच हवी होती. मुलं कधी काय हट्ट करतील सांगता येत नव्हतं. अवी, मी तुला नाही नेऊ शकत राजा, ती त्याला समजावून सांगायला लागली, पण त्याने रडण्याचा जास्तच सूर वाढवला. शेवटी तिने त्याला घेऊन जायचं ठरवलं, पण आज एकच दिवस, परत हट्ट करायचा नाही म्हणून बजावून सांगितलं. त्याला एका ठिकाणी खेळायला देऊन, म्हणजे तो दुसरीकडे कुठे जाणार नाही. त्याला ड्रॉइंगची आवड होती म्हणून तिने त्याचं तेच साहित्य घेतलं आणि त्याला मस्त तयार करून हॉटेलला घेऊन आली. हाय अवी, आज तू इथे कसा? नम्रताने त्याला उचलून घेतलं. आज त्याला माझ्यासोबतच यायचं होतं. खूप हट्ट करत होता, रडत होता म्हणून घेऊन आले. पण आता मलाच भीती वाटत आहे. कोणी काही बोलायला नको, साधिका म्हणाली. कोणी काही बोलणार नाही गं, नम्रताने तिला रिलॅक्स केलं. तेवढ्यात तिथे कल्पेश आला. त्याने आविष्कारला बघितलं तर त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. पण त्याच्या कपाळावरच्या आठ्या बघून नम्रताच्या कपाळावर दुप्पट आठ्या पडल्या आणि साधिका टेन्शनमध्ये आली. साधिका, तू इथे कामाच्या ठिकाणी तुझ्या मुलाला कशी घेऊन येऊ शकते? कल्पेश म्हणाला. आय एम सॉरी सर, आज त्याने माझ्यासोबत येण्याचा हट्ट केला म्हणून घेऊन आले. फक्त आजच्या दिवस, परत मी त्याला कधीच आणणार नाही, साधिका म्हणाली. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये एवढ्या छोट्या मुलाला जागा नाही का मिस्टर कल्पेश? नम्रता म्हणाली. हॉटेल किती मोठं असलं तरी इथे आपण काम करतो. इथे जर आपण आपल्या मुलांना घेऊन यायला लागलो तर कामात लक्ष कसं लागेल? आणि हे नियमाच्या विरुद्ध आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. कल्पेश म्हणाला तशी साधिकाने खाली मान घातली. सॉरी सर, मी अवीला सोडून येते. तिने अवीला आपल्याकडे घेतलं. नम्रताला तर खूप राग येत होता. नम्रता तर खूप रागात कल्पेशला बघत होती. जरी नियमाच्या विरोधात होतं तरी माणुसकी म्हणून एक दिवस राहू दिलं असतं तर काय बिघडलं असतं? ती खूप रागात त्याच्याकडे बघत होती, पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि निघून गेला. नम्रता, थोड्या वेळ माझं काम बघशील का? मी अवीला सुलेखा आंटीकडे सोडून येते, ती म्हणाली. तशी नम्रताने होकारार्थी मान हलवली. अवी, बघ अवी, मी तुला बोलले होते ना, मी तुला असं नाही नेऊ शकत, पण तू ऐकलं नाही माझं राजा. आता बघ, माझे सर मला बोलले की नाही. आता तू प्लीज सुलेखा आंटीजवळ राहा आणि परत माझ्यासोबत येण्याचा हट्ट करू नको. ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरत बोलली. ती त्याला घेऊन चालली होती आणि समोरून अवनीश मिस्टर कपूर यांच्यासोबत बोलत येत होता. तिने अवनीशला बघितलं आणि अवनीशने तिच्याकडे असणाऱ्या अवीला बघितलं. साधिकाने खाली मान घातली आणि पुढे निघून गेली. अवनीशने मागे वळून बघितलं. बाहेर खूप ऊन होतं आणि अशा उन्हात ती आणि अवी बाहेर जाणार म्हणून त्याला काळजी वाटली. त्याने जॅक्सनला काहीतरी सांगितलं. सॉरी मम्मा, माझ्यामुळे तुला तुझे सर रागवले. आता मी परत हट्ट नाही करणार. तिचं हे 4 वर्षाचं पिल्लू खूप हुशार होतं. तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. बाहेर ऊन होतं म्हणून तिने त्याच्या डोक्यात कॅप घातली. आता रिक्षा बघावी लागेल. ती रिक्षाची वाट बघत उभी राहिली. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. तिने बघितलं तर नम्रता होती. हॅलो नम्रता. साधिका, परत ये बाई. रूम नंबर 1263मध्ये आजही आपल्याला डिनर घेऊन जायचं आहे. तिथे आज भरपूर लोक आहेत. मी एकटी नाही करू शकत. मग कल्पेश बोलला की तो थोड्या वेळ तुझ्या मुलाला सांभाळेल. आता लगेच जायचं होतं. पटकन ये.
दुसऱ्या मुली दुसऱ्या रूममध्ये आधीच गेल्या आहेत, नम्रता म्हणाली. ठीक आहे, येते मी. साधिका परत मागे फिरली. साधिका, मी तुझ्या मुलाला थोडा वेळ सांभाळतो, कल्पेश म्हणाला. त्याने आवीला घेण्यासाठी हात पुढे केला तर आवीने मान फिरवून घेतली. आवी, थोड्या वेळ तू या अंकलजवळ थांबशील प्लीज? मला आत्ता काम आहे. मी थोड्या वेळाने परत येते, ओके? ती म्हणाली तसं गुड बॉयसारखं त्याने ऐकलं. तिने त्याला खाली सोडलं. कल्पेश त्याचा हात पकडून त्याला घेऊन गेला. तू काळजी करू नको. तो कल्पेश जरी दिसत असला ना, पण तितकाही वाईट नाही आहे. तो घेईल आवीची काळजी, नम्रता म्हणाली. दोघी काही वेळात डिनर घेऊन आल्या. त्या दिवशी 4 जण होते, पण आज 10-12 जण होते. नम्रता आणि साधिकाने त्यांचं काम केलं. आज साधिकाने अवनीशकडे बघितलं नाही, कारण आता तिच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप अंतर होतं. तिला फक्त आता त्याचे पैसे परत करायचे होते. अवनीशने एकदा दोनदा साधिकाकडे बघितलं. आवीला कुठे सोडून आली असेल याचा विचार तो करत होता. त्याला आवीला बघायचं होतं. डिनर झाल्यानंतर अवनीशला कॉल आला तसा तो बाजूला झाला. हॅलो माय प्रिन्सेस. इतका वेळ सिरियस चेहरा घेऊन बसलेला अवनीश एक कॉल येताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. डॅडी, तू परत कधी येणार आहेस? तिकडून त्याची प्रिन्सेस म्हणाली. उद्या येणार आहे. तुझ्यासाठी काय आणू? त्याने विचारलं. माझ्यासाठी खूप मोठी डॉल घेऊन ये आणि खूप सारे चॉकलेट, ती म्हणाली. डॉल ठीक आहे, पण चॉकलेट नाही. चॉकलेट खाल्ल्यानंतर तुझे दात दुखतात, तो म्हणाला. त्याचं बोलणं सगळ्यांना ऐकायला जात होतं. नक्कीच मिस्टर राजवर्धन यांची मुलगी असणार, एक जण म्हणाला. तसं साधिकाने अवनीशकडे बघितलं. अवनीशचं लग्न झालं आहे आणि एक मुलगी पण आहे. लग्न झालं असूनसुद्धा त्याला कॉल गर्लची गरज का पडली? साधिकाच्या मनात विचार आला. पण मोठे लोक असतात काही गोष्टींचे शॉकिंग. तिने सगळं आवरलं आणि नम्रतासोबत बाहेर पडली. खूप मोठा माणूस आहे हा. उद्या जाणार आहे. परत कधी येणार काय माहीत, नम्रता म्हणाली. तू का त्याचा इतका विचार करते? साधिका हसत म्हणाली. चांगला वाटला गं. नजर वर करूनसुद्धा कधी कुठल्या लेडीजकडे बघत नाही. नाहीतर असतात काही नजरेने हपापलेले, नम्रता म्हणाली. तिचं बरोबरच होतं. मी अवीला घेऊन येते. साधिका नम्रताला सांगून अवीला घ्यायला गेली. ती कल्पेशला शोधायला लागली. तिला तो आणि अवी दोघं सापडत नव्हते. कल्पेश सर अवीला कुठे घेऊन गेले? ती इकडे तिकडे शोधायला लागली. स्टाफमधल्यांना तिने विचारलं, पण कोणालाच माहीत नव्हतं. शेवटी तिने कल्पेशला कॉल केला. हॅलो सर, अवी कुठे आहे? तिने विचारलं. साधिका, आम्ही 3ऱ्या फ्लोअरवर आहे. तू वरती येते का? तो म्हणाला. तशी ती हो बोलली आणि लगेच 3ऱ्या फ्लोअरवर आली तर अवी अवनीशसोबत बोलत होता. ती कल्पेश जवळ गेली. आम्ही इथेच खेळत होतो. तेवढ्यात राजवर्धन सर आले. अवीसोबत बोलायला लागले आणि अवीसुद्धा त्यांच्यासोबत बोलत आहे, म्हणून मग इथेच थांबलो, कल्पेश म्हणाला. साधिकाने अवी आणि अवनीशकडे बघितलं. मोठी गॅलरी होती आणि ते दोघे तिथे बसलेले होते. कल्पेश आणि साधिका आतमध्ये उभे होते. गॅलरी पूर्ण पॅक होती आणि आजूबाजूला फुलांच्या झाडांची छान सजावट होती. वरतून पूर्ण पॅक होतं, त्यामुळे ऊन लागायची भीती नव्हती. हवा छान चालू होती. अवीचं तिथे मन रमलं. सरांना लहान मुलं आवडतात वाटतं, कल्पेश म्हणाला. पण त्याचा आवाज तिच्या कानापर्यंत गेलाच नाही. अवीच्या चेहऱ्यावर आनंद होता, जो याआधी तिने कधी बघितला नव्हता. अवनीश काहीतरी बोलत होता आणि तो हसत होता. त्यांच्यासमोर अवीची ड्रॉइंग बुक होती. ते दोघं त्यावरून काहीतरी बोलत होते. ही कोणाची ड्रॉइंग आहे? अवनीशने विचारलं. तसा अवी हसायला लागला. ही माझी मम्मा आहे, तो म्हणाला. तसं अवनीशला हसू आलं. ही तुझी मम्मा आहे?
अवीने त्याच्या मम्माचे केस जरा जास्तच मोठे काढले होते आणि हातपाय बारीक करून टाकले होते. त्यामुळे अवनीशला हसू आलं. सुंदर आहे ना माझी मम्मा? अवीने विचारलं. तशी अवनीशने होकारार्थी मान हलवली. तुमची मम्मा पण सुंदर आहे का? त्या निरागस जीवाने प्रश्न विचारला. हो, ती पण खूप सुंदर होती, अवनीश म्हणाला. पण ती होती याचा अर्थ अवीला समजला नाही. मला सांग, तुझ्या मम्माने तुझं नाव आविष्कार का ठेवलं? अवनीशने सहज विचारलं. अवनीश आणि पुष्कर या नावावरून आविष्कार नाव ठेवलं आहे. पुष्करचं आधीच ठरलं होतं. आम्हाला मुलगा झाला किंवा मुलगी झाली तर त्यांची नावं तुमच्या दोघांच्या नावावरून ठेवायची. आविष्कार हे नाव पुष्करने ठेवलं होतं. अवी, चल आता, तुला भूक लागली असेल ना? अवनीश अवीसोबत बोलत असतानाच तिथे साधिका आली आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. अवनीश तर एकदम शॉक झाला. आविष्कार म्हणजे अवनीश आणि पुष्कर. आपल्या मित्राच्या मनात आपल्याबद्दल किती प्रेम होतं हे ऐकून त्याला भरून आलं. त्याला साधिकाला विचारायचं होतं असं नेमकं काय झालं ज्यामुळे पुष्कर हे जग सोडून गेला. पण हे विचारण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. मम्मा, मला अजून भूक नाही आहे, तो म्हणाला. अवी, खूप वेळ झाला आहे, चल थोडं खाऊन घे. साधिकाने त्याची ड्रॉइंग बुक घेतली आणि त्याचा हात पकडला. अवी, तुला काय खाऊ वाटतं मला सांग, मी ऑर्डर करतो. अवनीशला त्याच्याबरोबर अजून थोडा वेळ घालवायचा होता. नाही सर, त्याची गरज नाही. मी त्याच्यासाठी घरूनच टिफिन आणला आहे, असं म्हणून साधिका त्याला उचलून घेऊन गेली. सर, ती आपल्याला सर बोलली. ही गोष्ट त्याला खटकली. साधिका त्याला स्टाफ जिथे जेवण करायला बसतात त्या एरियात घेऊन गेली. तिने त्याला आपल्या हाताने भरवायला सुरुवात केली. मम्मा, हे बघ, मी तुझी ड्रॉइंग काढली होती. तुझी ड्रॉइंग बघून ते अंकल खूप हसत होते. अवीने तिला तिची ड्रॉइंग दाखवली आणि ती ड्रॉइंग बघून तिचे डोळे मोठे झाले. तू माझं असं चित्र काढलं? ती म्हणाली. त्याने लगेच हसून होकारार्थी मान हलवली. माझे केस इतके मोठे आहेत का? आणि मी इतकी बारीकसुद्धा नाही आहे. तिला कसतरीच वाटलं. आता लहान मुलांचे चित्र तसंच असणार, पण हे अवनीशला दाखवलं आणि त्यात माझी मम्मा आहे असं सांगितल्यामुळे तिला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. अवनीश लांबूनच त्या दोघांना बघत होता. उद्या त्याला जायचं होतं, परत ते दिसणार नाही म्हणून त्यांना डोळे भरून बघत होता. काही वेळाने त्याला रिलीज झालं की हे चुकीचं आहे, पण मन धोकेबाज. त्या मनाला ते समजत नव्हतं. साधिका, तुला कधी माझी गरज वाटली तर हक्काने माझ्याकडे ये. तुझं कोणीच नाही असं समजू नको. तुझा हा मित्र अजून जिवंत आहे, तो मनात त्यांच्याकडे बघत म्हणाला. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात.